परमेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। राजा के मंत्री भर्चू की कथा। भर्चू का तपस्वी होना। द्वैत वचन को स्मरण जो होवे, हे साचात तू काही बिगोवे। पूर्व स्मृति साचात विनाशत, सुन एक असतु ही कथा प्रकाशत। राजा को एक भर्चू मंत्री, राज काज सब ताके तंत्री। और मुसाहिब मंत्री जेते, करे ईर्षा तासु तेते। करी न सकत भर्चू की हाना, महाराज निजजिय प्रिय जाना। तब सब मिलिह रचो उपाया, धारी दौर दंगा मचवाया। सो सुनी राजही करी कचहरी, लिए बुलाए मुसाहिब जहरी। तिनसु कहो वेग चढ़ी जाओ, दौरत धारी सु धूम नसाओ। तब सब मिली उत्तर यह दीना, सदा एक भर्चू ही तुम चीना। मरण लिए अब हम ही पठावतु, भर्चू को कहू क्यों न चढ़ावतु। तब बोल्यो भर्चू कर जोरी, महाराज सुनु बिनती मोरी। आज्ञा होय मोही यह अरोरी, मारू सकल धारी जो दौरी। तब भर्चू को बोले राजा, तुम चढ़ी जाहू समारहु काजा। जे जात ही भर्चू सब मारे, बनक कृषि बल किए सुखारे। भर्चू विजय सुन्यो तिन जबही, राजा पे भाग्यो यह तबही। भर्चू मर्यो न सुधर्यो काजा, मिथ्या वचन सुनत ही राजा। और प्रधान मुसाहिब कीनो, छत्र रूपीनस पंखा दिनो। बंदोबस्त तिन कीने अपनहु, सुने न राजा भर्चू सुपनहु। सब वृत्तांत भर्चू तब सुनिके, रूप तपस्वी धर्यो यह गुनिके। राजा पे मुहि जान न देहे, गए द्वार लग प्राणहु लेहे। अब लग सबही पदार्थ भोगे, देहरू इंद्रिय रहे अरोगे। तिय जो चारी चतुर्पद सोहत, चारी फूल फल खग मन मोहत। टीका नहीं का? टीका नहीं है। टीका नहीं? मग हे का है? दोहेत पुढं, दोहाचे वाचते सगळे टीका आल्यावर टीका वाच. टीका असल्याशिवाय कसं? इथं टीका वाच टीका. टीका सर्व प्रकरण का अर्थ स्पष्ट. सर्व प्रकरण म्हणजे आता जे वाचलंय ना त्याचा. संसार रूप दुःख मिथ्या है, याते तिसके दूरी करने के साधन वेदगुरु मिथ्या ही चाहिए. मिथ्या के नाश में सत्य साधन की अपेक्षा नहीं. कथा नाही आहे ना ह्याच्यात. कथेच नाही ती त्या जवळच कथा आहे. टीका असेल एका जवळच. टीकेशिवाय कसं एवढ्या जवळ असेल टीका असणार आहे ते थोडेफार. हे दोहेच आहेत का हे? हा नाही, खाली अर्थ आहे त्या शब्दांचा. हा मग तेच वाचायचं, शब्दाचा अर्थ वाचावा. मग एक एक शब्द आहे जसं. बर.
ठीक आहे वाच आपला जाऊ दे टीकेपासून वाच मग मी सांगतो मग पुढचा संबंध हा. वाचा. संसार रूप दुःख मिथ्या है, याते तिसके दूरी करने के साधन वेद गुरु मिथ्या ही चाहिए है। मिथ्या के नाश में सत्य साधन की अपेक्षा नहीं, और सत्य साधन होवे तो तिनते मिथ्या का नाश होवे नहीं। जैसे राजा के समीप मिथ्या का दरी स्वप्न में पहुंची, किसी सत्य जोधा से रुकी नहीं, और राजा पुकारो जब काहू से भी मरी नहीं, और राजा के पास अनेक साचे शस्त्र धरे रहे तो भी मिथ्या दंड से मरी, और राजा के मिथ्या घाव भया तब कोई वैद्य जराह साचा पाया नहीं। मिथ्या जराह के पास गया, ताने पैसा मांगा तो अनंत खजाने साचे धरे ही रहे, एक पैसा भी राजा को मिला नहीं। कोई भी सत्य साधन राजा के दुख के नाश करने में समर्थ हुआ नहीं, किंतु मिथ्या मुनि ने मिथ्या जरी देके मिथ्या दुख का नाश किया। इस रीति के स्वप्न सर्वकु अनुभव सिद्ध है। जागृत पदार्थ का स्वप्न में काहू को कदे भी जागृत पदार्थ का स्वप्न में काहू को कदे भी उपयोग होवे नहीं, तैसे मिथ्या जो संसार दुख ताका नाश मिथ्या वेद गुरु से होवे है, साचे वेद गुरु अपेक्षित नहीं। तो मारचा थोडासा संबंध एक राजा आहे त्याचा भृतप्रधान, तो भृतप्रधान असल्यामुळे हुशार आणि हुशार असल्यामुळे बाकीच्या लोकांना देखवणं म्हणून त्यांनी काही निमित्त केलं, परचक्राचं निमित्त केलं बाकीच्या लोकांनी, त्याला नेलं, राजाची आज्ञा झाली जा एवढं विजय गेलं, त्याला आरंगीत नेऊन त्याने आपलं मारलं, त्याला जीवने मारलं, हाणं मारलं आणि येऊन सांगितलं तुमचा राजा भरतो असणारा प्रधान तो मारला गेला आणि तो भूत झाला। हे बरोबर आहे, पण राजा काही प्रसंगाने ते गेला तो पालतं, ते राजा भरतो होता खराच, पण कल्पना राजा प्रधान मेला तो भूत झाला। त्या राजाला प्रत्यक्ष दिसला तो भूत खरा, पण संशय भूत झाला। मग आता हे प्रत्यक्ष होतं की नाही, पण कल्पना आता हे झालं इकडं, आता तसं इकडं संसाररूपी दुःख हे मिथ्या आहे, लटक आहे साधूंच्या दृष्टीनं, आणि मग मिथ्या संसारात निवृत्त करायला मिथ्याची गरज आहे। त्याला दृष्टांत दिला, तो दृष्टांत असा दिला ते राजा त्याला स्वप्न पडलं, स्वप्नामध्ये त्याच्या पाठीमागं कोवलं लागलं किंवा कुत्रं लागलं, काहीतरी समजा कुत्रं कोवलं लागल्यानंतर ते कुत्रं त्याला चावलं। मग आता चावल्यानंतर कुठं पण ते स्वप्नामध्ये, आणि बाकीचे नंगी तलवारीचे पारकरी बाहेर आहेत, पैसा हुशार आहे। आता स्वप्नातल्या कोल चावल्यावर मग खजिन्यातले पैसे शिपाई बाहेर आहेत उभा, मग त्याला स्वप्नातलेच पदार्थ घ्यावं लागले, स्वप्नातलेच वैद्य मिळाले, आणि स्वप्नातल्याच वैद्याने ते औषध देऊन तो राजा नीट केला आणि पैसे स्वप्नातलेच केले। तसं हिथं वेदगुरु अधिक संत म्हणत अधिक हे विश्वरूपी स्वप्न आहे, आणि विश्वरूपी स्वप्नामध्ये वेदगुरु त्या स्वप्नातच असल्यामुळे ते वेदगुरु सुद्धा कसे ठरले, मिथ्या ठरले, आणि मिथ्या वेदगुरुकडून मिथ्याची निवृत्ती होते। मग सत्य श्रीगुरूची गरज नाही, वेदाची गरज नाही, पण स्वप्नातल्या पदार्थाची निवृत्ती होते। स्वप्नातल्या पदार्थाला उदाहरण नाथांनी सांगितलं भागवतात, श्रीमद भागवत नाही, ही भागवत दररोज तुझ्या होते। काय लिहिलं,
राजा असो मनुष्य जेवरी पहुळला असे निज मंदिर तो स्वप्न होणे भिकारी आणि त्याच घरी भीक माग एक तुकडा यावा हाता नित्याशी म्हणेल तो राजाचा होता स्वप्ने नाटोनी राज्यपद अंत्येच्या घरी भीक माग आता एवढ्यामध्ये मग आता स्वप्नातल्या राजाने तर तो राजा जुनीच आहे फुलाच्या गादीवर आणि तो राजा स्वप्नात भिकारी झाला आणि मग भिकारी झाल्यानंतर भीक मागू लागला आणि त्याच्या घरी आणि त्याच्या घरी भीक मागायला लागल्यानंतर मग तिथे त्याने भीक मागली स्वप्ने नाटोने राज्यपदा स्वप्नामध्ये मी राजाही आठवत नाही आणि भीक मागायला लागला हे जसं तसं जीव हा संसार रूपी दुःखाने घोर पडला आहे साधूचे विचार कळत नाही रे बाबा अधिकाऱ्याशिवाय सांसारिक जीव जन्ममरण रूपी दुःखाने त्रिविध रूप दुःखाने रात्रंदिवस दुःख भोगतो त्या दुःखाला माप नाही साधूंच्या विचाराने तुम्हाला विश्वासक्त असेल तुम्हाला मोह असेल म्हणून तुम्हाला दुःख वाटत नसेल पण हे मात्र साधूंचं वाढीत नाही संसार दुःख म्हणून चौकडी इंगळ चौकडी इंगळ आहे चौकडे म्हणून स्वप्नाच्या दृष्टीनं स्वप्नात श्रीगुरूची गरज आहे आणि स्वप्नातल्या श्रीगुरूंनी त्याला जागृत करतात म्हणून मिथ्या गुरूकडून मिथ्या संसाराची निवृत्ती होते चला मरुस्थल के जल और प्यास में सत्ता का भेद आता सत्ताचं प्रकरण कर आता ही जरा लक्ष ठेव व्यावहारिक सत्ता प्रतिभा सत्ता आणि पारमार्थिक सत्ता सत्ता या शब्दाचा अर्थ अस्तित्व सत्ता या शब्दाचा अर्थ अस्तित्व आता परमार्थिक सत्ता आहे ते त्रिकालाबाधित आहे व्यावहारिक सत्ता आहे ते ब्रह्मज्ञानाने बाधित होते व्यावहारिक सत्ता आता ही देहादिक जगत व्यावहारिक वाटतं नाही पण जर तुमच्या स्वरूप ज्ञान जर हे मित्र ठरेल का नाही म्हणजे व्यावहारिक सत्ता नैसवण्याकरता व्यावहारिक पदार्थ मिथ्या ठरण्याकरता त्याला त्या साधूंचीच गरज आहे आणि ते स्वप्नात जसं पदार्थाची गरज स्वप्नात लढतं तसं हे विश्वरूपी स्वप्न आणि त्याचे श्रीगुरू ही त्याच कक्षातले म्हणून त्याची निवृत्ती होते व्यावहारिक आणि प्रातिभासी सत्ता हे पाहायला असते उदाहरण असं आहे मृगजल आहे पण मृगजल खरी ताण जाते का नाही मग आता सिद्धांतले गोड आहे सिद्धांतले गोड आहे कळतो सांगता येतो पण अधिकारी मजा नाही कसं ते मृगजळांनी ताण जात नाही तसं ही जी सुखदुःख जन्म मरण चार लेकरं बाळ हे प्रपंच याच्याकडून दुःख निवडत जात नाही कारण हे विषम सत्ता आहे मृगजलासारखे आणि तुमची बुद्धी व्यावहारिक असल्यामुळे तुम्ही प्रातिभाषिक जीव दशेत नाही परंतु ही कळत नसल्यामुळे दीर्घकाळाचा भ्रम असल्यामुळे पदार्थ सत्य वाटत असल्यामुळे तुम्हाला मृगजलामध्ये काही उपयोग होत नाही तसं ही तुम्हाला मृगजल कळत नाही म्हणून मृगजल जसं खोटं आहे त्याचे दुःख निवृत्त होत नाही तसं देहादिक जगत खोटं आहे पण हे कळत नसल्यामुळे त्याची दुःखाची निवृत्ती होण्याकरता श्रीगुरूंची साधूंची गरज आहे आणि ती व्यावहारिक सत्ता आणि व्यावहारिक सत्ता जी असते आहे की नाही व्यावहारिक सत्तामध्ये काय असते दीर्घकाळाचा भ्रम दीर्घकाळाचा भ्रम म्हणजे तुम्ही तुमचं आयुष्य सांगता का नाही याला काय म्हणतं दीर्घकाळ मग मी काळा गोरा लंबट कवट ह्याला काय म्हणायचं पदार्थ भ्रांती आता ही दोन्ही बी तुमच्या स्वरूपात दृष्टीनं प्रातिभाषिक आहेत पण हे कळत नाही म्हणून मग व्यावहारिक सत्ता स्वीकारली तिथं ब्रह्मज्ञान सांगण्याकरता गुरु आणि त्या ब्रह्मज्ञानाने ठरलेले जो विषय ते मिथ्याच होतं मिथ्यात ठरल्यानंतर तुम्हाला सुख दुःख होत नाही म्हणून विषम सत्ता साधक बाधक नाही समान सत्य म्हणजे साधक बाधक आहे
स्वप्नातल्या पदार्थाचा उपयोग होत नाही. स्वप्न काढले स्वप्नाचे पदार्थ ते वाटते खरं, जागृतीत त्याचा उपयोग नाही. त्याप्रमाणे ही व्यावहारिक जे देहादिक जगत आहे त्याच्या स्वरूपाच्या जागृतीमध्ये सच्चिदानंद ब्रह्म हे अनुभवल्यानंतर ही तर त्याचा काही उपयोग नाही. पण हे कळत नसल्यामुळे, स्वरूपाची जागृती नसल्यामुळे हे विश्वरूपी स्वप्नामध्ये जीव फिरतो आणि दुःख भोगतो. चला, म्हणून गुरुची गरज आहे. स्वप्नातल्याच पदार्थाने स्वप्नाची निवृत्ती होते. मग समान सत्यम साधक बाधक आहे, विषम सत्यम साधक बाधक नाही. ज्याप्रमाणे मृगजल आणि ताण भागत नाही त्याप्रमाणे सांसारिक दुःख हे प्रातिभाषिक आहे, पण हे कळत नसल्यामुळे तुम्हाला ते व्यावहारिक वाटतं. त्या व्यावहारिक दुःखाने, त्या व्यावहारिक सुखाने तुम्हाला समाधान मिळत नाही. का? तुम्ही परमार्थिक आहेत, तुम्ही त्रिकालाबाधित आहेत, परंतु ही व्यावहारिक सत्ता ही प्रातिभाषिक कळल्या मजा आहे. कळायला आलं की नाही विषय? वाचलं. जैसे मरुस्थल के मिथ्या जलते तृषा का नाश होवे नहीं, है ना? तैसे मिथ्या वेद गुरुते संसार दुख का नाश होवे नहीं. ये शंका. और मिथ्या वेद गुरु मानिके संसार दुख का तिनते नाश अंगीकार करोगे तो मरुभूमि के जलते भी तृषा का नाश हुआ चाहिए. शंका है. यह शंका शिष्य ने करी थी. ही शंका आहे. या शंकेचा मागच्या शंकेचा अनुवाद केलाय आणि त्या अनुवादाचं उत्तर आता देतात. शंकेचा अनुवाद आहे, त्या अनुवादाचं उत्तर देतात किंवा शंकेचा अनुवाद त्याचं उत्तर देतात. ताका समाधान. यद्यपि मिथ्या मरुथल पानी ताते किन्हु न प्यास बुझानी, तदपि विषम दृष्टांत सुतेरो सत्ता भेद दुहन में हेरो. अरे ही विषम सत्ता तुम्हाला कळव ना. विषम सत्ता कळे ही सगळी संगती लागते. टीका. यद्यपि मिथ्या जो मरुभूमि का पानी ताते किसी ने प्यास नहीं बुझाई, और मिथ्या गुरु वेदते दुख के नाश की न्यायी, मिथ्या जल से प्यास का नाश हुआ चाहिए और प्यास नाश होवे नहीं, तैसे मिथ्या गुरु वेदते संसार का नाश बने नहीं. तदपि कहिए तो भी तेरा दृष्टांत विषम है. अरे तो जी काय शंका केली, मिथ्या गुरुकडून दुःखाची निवृत्ती होत नाही, याप्रमाणे मृगजलाकडून ताण भागत नाही, त्याप्रमाणे मिथ्या गुरुकडून दुःख निवृत्त होत नाही. पण हे तुझ्या दृष्टीत विषम आहे. तुला सत्ता भेद कळला नाही. प्रातिभाषिक सत्ता, व्यावहारिक सत्ता, परमार्थिक सत्ता हे तुला कळलं नाही. समान सत्य म्हणजे साधक बाधक असतं, विषम सत्य म्हणजे साधक बाधक नसतं. मृगजलाची सत्य कोणची? प्रातिभाषिक. आणि तुम्हाला ताण लागली व्यावहारिक. मृगजलाच्या पाण्याने ते ताण कसे भागेल? तुम्हाला हेच पाणी प्यावं लागेल. म्हणून मिथ्या पदार्थांनीच निवृत्ती होते. समान सत्य साधक बाधक आहे ना. समान सत्यमध्ये साधक बाधक आहे. ह्याला उदाहरण नेहमी आहे. स्वप्नातल्याच पदार्थ लाभ तोटा स्वप्नातच व्यक्तीला होतो का नाही? पण इतका अविद्याचा तादात्म्य संबंध आहे. अविद्याने इतकं जकडून टाकलं की स्वप्नातल्या पदार्थाला सुद्धा मीच वाटतो. स्वप्नात जे काय तुम्ही हसतात रडतात, तर हसणार रडणार हे तर राहतात झोपीत अंतरुणावर. आणि तिथं त्या अविद्यामुळे तिथं जे पदार्थ निर्माण होतात त्रिपुटी, त्या अविद्यामुळे इतका तादात्म्य संबंध झाला की स्वप्नातल्या पदार्थाला सुद्धा सुख दुःख भोगतो. त्याचं कारण आहे की अविद्याचा परिणाम आहे. त्या मिथ्या पदार्थ मिथ्या वाटतो देत नाही. मिथ्या पदार्थाचा तुम्हाला ते मी आहे असं वाटतं देते अविद्या. आणि हीच बोंब आहे सगळी. हो, हीच बोंब आहे सगळी. हो, सगळे. हो, हे सगळं स्वप्न साधनच्या दृष्टीने, परंतु नाही कळत हे. हो, नाही कळत. ज्ञानदेव म्हणजे पाहता पहिले स्वप्न किती वेळ चरण आहे. मग ही गणगोत कुठं कळतं? का?
अविद्या अविद्या खोटी वाटतच नाही. अविद्या खोटी वाटतच नाही. खोटी खरंच दाखवते अविद्या. अज्ञान हे खरंच ज्ञान दाखवत आहे. पण अज्ञान हे ज्ञान नाही. अज्ञान अज्ञानच आहे. स्वप्न खोटंच आहे, पण स्वप्नामध्ये खोटं वाटत नाही. तसं देहादिक जगत हे खोटं आहे, पण खोटं का वाटत नाही? परमार्थिक सत्ता न कळल्यामुळे, हे व्यवहारिक सत्ता कळल्यामुळे. मग एका सत्तेत साधक बाधक आहे, विषम सत्तेमध्ये साधक बाधक नाही. स्वप्नातलं राज्य, स्वप्नातलं द्रव्य जागृतीमध्ये उपयोगाचं, हे कसं होतं? तसं हे देहादिक जगत साधूंच्या दृष्टीनं आपण गणित सोडवतो. साधूंच्या दृष्टीनं आपल्याकरता हे अविद्याच्या निरा आणि विश्व स्वप्नाचा हे विश्वरूपी स्वप्न एक नाही. कशाचं कारण? अविद्येचं, अज्ञानाचं. मग अज्ञान हे अज्ञान वाटल्यावर अज्ञान नैसर्गिक का अज्ञान ज्ञान वाटल्यावर म्हणून अज्ञान अज्ञान वाटलं म्हणजे निवृत्त होतं. आणि अज्ञान ज्ञान वाटलं की नेहमी आम्ही सांगत असतो गुरूंचे, स्वतः माणूस कधी मूर्ख म्हणून घेतो का? नाही. मग ती महाराजापासून तर पंचिकापर्यंत सगळे स्वतःला शाणे समजतात. आम्ही कबूल केलं, पण समाधान, चिंतनावर शोक, ममत्व, काय कारण? म्हणून सत्ता प्रकरण कळायचं. तर ते सत्ता स्वप्नाची, मृगजलाची. व्यावहारिक सत्ता ही जागृतीची सत्ता. या शब्दाचं अस्तित्व. आणि पारमार्थिक सत्ता त्रिकालाबाधित. मग तू आत्मदृष्टीने त्रिकालाबाधित आहे. तुझी उत्पत्ती नाश नाही, तुला सुख दुःख नाही, तो ज्ञानरूप आहे. आणि हे ज्यावेळेस तुला कळत त्यावेळेस ही जागृती वाटते, ती स्वप्न आहे. तुझं स्वरूप कळल्यावर ही जी तू जागृती वाटते हे खरेपणा वाटतो, हे माझ्या माझ्या वाटते, हे सगळं अज्ञान आहे. पण तुझं स्वरूप जागृत झालं ही मजा आहे. नाही तर तोपर्यंत काय ते काय वेगळंच आहे. त्याला कुठं सुख शक्य आहे का? चला, हे तो देखील ते शंका ते आणि त्याला सत्य कळाना. समान सत्तेवर साधक बाधक आहे, विषम सत्तेवर साधक बाधक नाही. तदपि कहिए तो भी तेरा दृष्टांत विषम है. म्हणजे तो जे काही दृष्टांत सांगितला कोणता? मृगजलाने ताण जात नाही, हा दृष्टांताचा विषम आहे, बरोबर नाही. काहे ते दुहन में कहिए मरुस्थल का जल और प्यास, इन दोनों में सत्ता का भेद है. अरे तुला कसं कळलं नाही रे? मृगजल सत्ता कोणती? प्रतिभक्ष. आणि ताण कोणत्या सत्तेतली? व्यावहारिक. मग असेच बोंब आहे, असंच बोंब आहे. जीवाची समज तशीच आहे. जिथं त्याची गरज तिथं नाही, ही कळायला तर दुसरं करत. सांगू गुरुजी सांगावं, जन्म मरण निवृत्तीचं औषध कोणतं? जो पण तुम्हाला जन्म मरण तो पण सुखातून तुमची भेटत नाही. हो, सांगा इथे रूपा. बर, याच्या खाली येऊ आपण. एक रोग येतो तर दुसरा रोग येतो. ह्याला काय उपाय? तीव्र ताप आहे ना, आध्यात्मिक ताप. आता शरीराला आध्यात्मिक ताप होता है ना, पण मानसिक चिंता कुठे गेली? आध्यात्मिक ताप रोगाने औषध पाण्याने गेला असं आम्ही तुम्हाला तुमच्याकरता समजतो है ना. पण मानसिक चिंता, इतक्या लोकांना मी त्रास दिला, इतक्या लोकांना मी बोललो, इतक्या लोकांचा खर्च झाला असेल, ही मनाची चिंता. याला काय औषध है का नाही? याचे दोन उत्तर आहेत. एक, ईश्वरसंकल्पाने ती घटना घडते. ईश्वरसंकल्पाने ते कुठला भोग कसा टाळायची त्याला माहिती आहे.
हे व्यवहार सत्यामध्ये माहीत होतं. हां, किती प्रयत्न केला, जिथं बघतात तिथं संपला ना. मग ईश्वर संकल्प इथं असतो. पण आपल्याला वाटतं ह्यांनी खूप प्रयत्न केला, त्यांनी खूप प्रयत्न केला, लोकदृष्ट्या. पण खरं नाही, भगवंताने याचा भोग कुठं टळायचा हे त्याला माहीत असल्यामुळे त्याने तिथं नेलं. नाही तर मृत्यूच्या घरात टाकलं होतं ना औरंगाबादला. नाही, औरंगाबादच ना. आणि तिथून दुसऱ्या दवाखान्यात टाकायचं होतं ना, तेच मृत्यूच्या घरात. पण ईश्वर संकल्प किती लोकांनी प्रयत्न केला, नाही झाला. हो, अध्यात्म भोग जिथे संपला तिथे संपला. पण मानसिक चिंता कुठे गेली? का? जगसत्याची बुद्धी म्हणून. म्हणजे ईश्वर त्या ठिकाणी भाव नाही, ज्ञानाची निष्ठा नाही, म्हणजे अशी फलित होत असते. म्हणून ही तुझा द्रष्टा विषम आहे. लक्षात आलं का? मी अनुभव सांगितला, परमार्थाच्या दृष्टीने अनुभव सांगितला. कारण जिथं कहा रुटी और कहा मटकी, कबीरदास म्हणतात कुठं मृत्यू आणि कुठं जेवायला मिळते हे तुम्हाला नाही कळायचं. तुमचं जेवण ईश्वर संकल्पने, तुमचा मृत्यू ईश्वर संकल्पने. त्याच्यावर हा चिंतनाचा विषय. म्हणून विषम सत्तेमध्ये साधक बाधक नसते, समान सत्तेमध्ये. चला ताकू हेरो ये देखो समसत्ता की आपस में साधक बाधकता. आलं ना तेच. चौपाई समसत्ता भवदुख गुरुवेदा, हो, यु गुरुवेद करत भवछेदा. आपस में समसत्ता जिनकी, लखी साधक बाधकता तिनकी. समसत्ता त्याच्यावर टिप आहे. यहाँ यह शंका है, समसत्ता वाले पदार्थ ही आपस में साधक बाधक है. हो, यह नियम घटित नहीं, किंतु विषम सत्ता वाले पदार्थ भी कहीं का आपस में साधक बाधक होवे है. हो, ठीक ठीक ठीक. काहे ते सर्वत्र आरोप की अधिष्ठानते विषम सत्ता है, हाँ, ताकि साधकता अधिष्ठान में है. हो, बरोबर आहे. सिद्धांत गोड आहे. हाँ, जैसे कल्पित रजत का अधिष्ठान शुक्ति है, हो, ताकि व्यावहारिक सत्ता है रजत की प्रातिभाषिक सत्ता है. हो, तीस प्रातिभाषिक सत्ता वाले रजत की साधकता शुक्ति में है. हो. आता विषम सत्ता सध्या साधक बाधक आहे. विषम सत्ता कळली तर प्रातिभाषिक सत्ता जर कळली तर व्यावहारिक सत्ता कळते. म्हणजे प्रातिभाषिक सत्ता कळलं हे साधकच झालं ना. व्यावहारिक सत्ता कळायला रजत म्हणजे रूप, शिंपीच्या ठिकाणी भासलेलं रूप. तर त्या शिंपीच्या ठिकाणी भासलेलं रूप जर ते रूप खोटं आहे हे कळलं ना, मग रूप खोटं हे कसं कळलं? अधिष्ठानाने. अधिष्ठान म्हणजे शिंपीनं. मग रूप शिंपीचं ज्ञान झाल्यानंतर हे विषम सत्ता त्याचं कळलं का नाही? म्हणजे विषम सत्ता ही सुद्धा साधक बाधक आहे. कारण हे विषम सत्ता कळल्यावरच हे अधिष्ठान कळतं ना. किंवा जगत का अधिष्ठान ब्रह्म है, ताकि परमार्थ सत्ता है और जगत की व्यावहारिक सत्ता है. हो, 30 व्यावहारिक सत्ता वाले जगत की साधकता ब्रह्म में है ना. याते विषम सत्ता वाला भी साधक होवे है. म्हणजे विषम सत्तावाला पदार्थ सुद्धा साधक होतो, तो मला उपयोगाला पडतो. कसं ते? परमार्थिक सत्ता त्रिकालावधीत आहे. पारमार्थिक अस्तित्व त्रिकालावधीत आहे. पण व्यावहारिक अस्तित्व है ना अधिष्ठानाच्या ठिकाणी विषम सत्ता आहे. ब्रह्माच्या ठिकाणी जगताची विषम सत्ता आहे. आणि विषम सत्ता जी आहे ते विषम सत्ता जर कळली तर अधिष्ठान कळते की नाही? विषम सत्ता कळल्यावर अधिष्ठान कळते. म्हणून विषम सत्ता सुद्धा साधक आहे, बाधक नाही. विषम सत्ता जर कळली तर तुम्हाला खरं कळलं ना. खोटं कळलं तर खरं कळलं ना. पण खोटं खोटं कळलं तरच खरं कळलं. आणि खोटं खरं वाटलं तर मग तुकोबाराय काय म्हणतात? आधी देह काय खरा, देह संबंधी पसारा, बुजगावणी चोर रक्षण कसे भासत तसे. अरे आधी देहाधिक जगत काय खरं आहे? एक बुजगाव नाही. मग बुजगावणं म्हटल्यानंतर
की प्रतिभा सत्ता बोलल्यानंतर अधिष्ठान परमार्थात कळलं की नाही, मग विषम सत्ता सुद्धा साधक बाधक होऊ शकते. अंतकरण की वृत्ति रूप शुक्ति के यथार्थ ज्ञान से ज्ञान सहित रजत का बाध होवे है. हो, अंतकरण वृत्तीकडून शुक्तीस रजताचा बाध होतो. मग शुक्ती अधिष्ठान कळतं ना. शुक्तीचं अधिष्ठान कोण आहे? चेतन आहे. आणि वृत्ती शुक्ती उपचैतन्याला विषय करते. लक्ष येतं ना विषय. अधिष्ठान विषम सत्तेमध्ये शुक्ती आहे, शिंप आहे. पण मिथ्या पदार्थ मिथ्याला अधिष्ठान होऊ शकत नाही. म्हणून अंतःकरणाची वृत्ती शुक्ती उपचैतन्याला विषय करते. आणि मग चैतन्याची परमार्थी सत्ता आहे, शुक्तीची व्यावहारिक सत्ता आहे. पण व्यावहारिक सत्ताकडे एवढं अधिष्ठान कळलं, हे शिंपही खोटे, रजती खोटं. ज्ञान सहित रजत की प्रातिभाषिक सत्ता है और शुक्ति के ज्ञान की व्यावहारिक सत्ता है. याते विषम सत्ता वाला भी बाधक होवे है. शुक्तीच्या ज्ञानाची शुक्तीची सत्ता व्यावहारिक आहे, रजताची सत्ता प्रातिभाषिक आहे. म्हणून अंतःकरणाची वृत्ती त्या रजताला प्रातिभाषिक म्हणून जाणते आणि शुक्तीला व्यावहारिक म्हणून जाणते. तसं देहादिक जगत लट्टिकाळ व्यवहार असाही कळतंय. अधिष्ठान चेतन साक्षी मी हे कळते. म्हणजे विषम सत्ता सुद्धा तुम्हाला साधक आहे, उपयोगाचे आहे. ताते विषम सत्ता वाले पदार्थ आपस में साधक बाधक होवे नहीं, यह नियम असंगत है. म्हणून विषम सत्ता वाले पदार्थ परस्परामध्ये एका सत्यावर साधक बाधक होतं हे म्हणणं तुझं बरोबर नाही. या का समाधान केवल शुक्ति किंवा ब्रह्म क्रमते रजत की और जगत की कल्पना के अधिष्ठान नाम पर्वत उपादान कारण नहीं. पुन्हा वाची, आता माझं लक्षात नाही आलं. केवल शुक्ति किंवा ब्रह्म क्रमते रजत की और जगत की कल्पना के अधिष्ठान नाम पर्वत उपादान कारण नहीं. आता रजताची कल्पना किंवा जगाची कल्पना, ही कल्पना हे जगाचे कारण नाही, उपादान कारण नाही. रजताची कल्पना शुक्ती नाही, ही रजत आहे अशी कल्पना हे रजताचे कारण नाही. तेव्हा जगत आहे, जगताची कल्पना उपादान कारण नाही. किंतु स्थूल अविद्या सहित शुक्ति रजत का अधिष्ठान है. मग कोणते स्थूल अविद्या, स्थूल अविद्या म्हणजे ब्रह्मज्ञानावरती निवृत्त होणारी, आणि मूळ अविद्या म्हणजे आपल्या स्वरूपाच्या ज्ञानाने निवृत्त होणारी. म्हणून स्थूल अविद्या नुसती कल्पना नाही, स्थूल अविद्याचे कार्य रजत आहे. आणि स्थूल अविद्या कुठे राहत असते? पदार्थ उपचैतन्याच्या ठिकाणी. शुक्ती उपचैतन्य तिथे स्थूल अविद्या राहते. पदार्थ उपचैतन्याच्या ठिकाणी स्थूल अविद्या राहते. मग रज उपज घ्या, शुक्ती रज उपज घ्या, तो स्थान उपज घ्या. मग आता तुमचे सुद्धा तुमच्या स्वप्नाची स्थूल अविद्या आहे का? जागा होतच ना, ब्रह्मज्ञानातून निवृत्त होतं. पण हे विश्वरूपी स्वप्न ब्रह्मज्ञानाशिवाय निवृत्त होत नाही. म्हणजे ब्रह्मज्ञानातून जे निवृत्त होतं त्याला प्रातिभाषिक म्हणायचं असं. आणि जे ब्रह्मज्ञानाशिवाय निवृत्त होत नाही त्याला व्यावहारिक म्हणायचं. व्यावहारिक म्हणजे दीर्घकाळाचा भ्रम. आता स्वप्नासारखं जहाजिक वाटते का? म्हणजे व्यावहारिक होता. पण तुम्ही साक्षीकडून मोजलं तर, तुम्ही द्रष्ट्या साक्षीकडून मोजलं तर याला किती सत्ता आहे का नाही? मग विषम सत्ता सुद्धा तुमचं स्वरूप ज्ञान करून देते पण नाही. और मूल अविद्या सहित ब्रह्मचेतन जगत का अधिष्ठान है. आणि मूल अविद्या म्हणजे आपल्या ज्ञानासाठी ही मूल अविद्या. आणि मूल अविद्याचं अधिष्ठान कोण आहे? ब्रह्मचेतन आहे. आणि मूल अविद्या हे जगाचं कारण आहे. कहू विशेषण के धर्म का विशिष्ट में व्यवहार होवे है. हे बोलत आहे की विशेषण म्हटलं ते विशिष्टावर त्याचा व्यवहार होतो.
विशेषण म्हणजे की विशिष्ट व्यवहार होतो. त्याला कसं व्यावहारिक भाषा करावं गुरुजीने कळून देण्याकरता, व्यावहारिक विषय गुरुजीने सांगावं कळून देण्याकरता. पत्नी ही मालकाचे विशेषण आहे का? पत्नीचे धर्म मालकाच्या अंगावर येतात ना. तिचं काही सुख दुःख असलं याच्यात तळमळ होते किंवा ह्याची तळमळ असली किंवा हा पुरुष मालक जर आदर पडला पत्नीला त्रास असतो, त्याला विशेषण म्हणावं. आणि विशेषण आपल्या धर्माचं विशिष्टवर धर्म घालत असतात, उपाधी नाही मात्र. मग आता प्रपंच उपाधी आहे का विशेषण आहे? तुमच्या भूमिकेवर. तुमचे धर्म जर तुमच्या अंगावर नसले उपाधी आणि त्याचे धर्म अंगावर येत असेल तर विशेष. कसं ते? चला जर दाखवतो तुम्हाला शिवाय द्यायला तर नाराज होतात. विशेषणचे धर्म अंगावर आले, तुम्हाला गोड बोललं आनंद होतो. विशेषणाचे धर्म अंगावर आले. सुख दुःख धर्म कोणाचे? अंतःकरण. आणि ते जर तुमचे वाटलं तर ते कोण झालं? विशेष. मग खरं दृष्टीने काय आहे ते? खऱ्या दृष्टीने काय? गणित सोडवत आपल्याला. आपली भूमिका नका घेऊ. गणिताच्या दृष्टीने उपाधी असं. म्हणून विषमसत्ता सुद्धा साधक बाधक आहे. म्हणून नुसती कल्पना हे त्या अध्यासाचं कारण नाही, मूळ अविद्या किंवा स्थूल अविद्या अध्यासाचं कारण आहे. कल्पना नाही. हे जर सूक्ष्म विषय. कारण कल्पना पाहिल्यावर रजत वाटतं ना, किंवा पाहिल्यावर सर्प वाटतं ना, ही कल्पना. पण त्या कल्पनेचं कारण काय? नुसते कल्पना नाही, मूल अविद्या किंवा स्थूल अविद्या. इस नियमते प्रातिभाषिक स्थूल अविद्या सहित शुक्ति किंवा शुक्ति अवच्छिन्न चेतन प्रातिभाषिक कहिए है. मग ते अधिष्ठान सहज प्रातिभाषिक सत्ता बनायची. और व्यावहारिक मूल अविद्या अवच्छिन्न ब्रह्मचेतन भी व्यावहारिक कहिए है. आणि मूल अविद्या असणारे त्याचे अधिष्ठान व्यावहारिक चेतन असलं त्याला मूल अविद्या म्हणण्याचं जगताला. मग या जगताला मूल अविद्या कारण आहे का? स्थूल अविद्या. मूल अविद्या. मग मूल अविद्या कशी निवृत्त होईल? ब्रह्मज्ञान. मूल अविद्या कुठं? मूल अविद्या कुठं? मूल अविद्याचा अधिष्ठान. बरं, दुसऱ्या भाषेत आता टाकलं मूल अविद्याचं अधिष्ठान ब्रह्म. मूल अविद्याचं अधिष्ठान ब्रह्म. बरं, जाते हे सोच्या ओळख कुठं शिका? सोच्या ओळख आणि तुम्ही किती लांब आहे? लांब आहे नाही जवळ नुसतं बरोबर विकल्पित आहे. लांब आहे नाही जवळही नाही. आणि हे न कळू देणं ही मुलं विद्या. आणि ही मुलं विद्या अभ्यास करतात दृष्टीने साक्षीचे आश्रित आहे. आणि त्याच्या पुढे जर गेलात तर ब्रह्माच्या आश्रित मुलं विद्या. म्हणून जगत सत्य वाटतंय. ब्रह्माच्या आश्रित अविद्या असल्यामुळे त्या विद्याशी अधिष्ठानाचा संबंध असल्यामुळे जागतिक जगत सत्याच्या संबंध सत्य वाटतं. जर जागतिक जगत सत्य असतं ब्रह्मज्ञान निवृत्त झालं नसतं. माणसं म्हणतात ती गोष्ट वेगळी, ही व्यावहारिक दृष्टीने झालं. पण साधनच्या दृष्टीनं दिसत्या क्षणी ती नाही. बेगड्याची भावना अभर सावली. बेगड्याची भावली पाहायला का भावायला? बरं, पाहायला आहे का नुसतं कल्पना का आहे ना? बरं, कल्पनाची मूळ अविद्यामुळे का नाही? मग कल्पना कार्य आहे मूळ अविद्याचं. मूळ अविद्याचं कारण काय आहे? कल्पना. काय कल्पना आहे? जरा विस्तार करू का? अर्जुनाला हे सगळं माझं जे वाटलं ते कशाने? मूल अविद्याचं कल्पना नाही. मूल अविद्या कल्पना रूपाने आलं आणि हे सगळं माझं वाटलं. आणि मग त्याच्यात माझेपणाचा एवढा त्याने विस्तार केला आणि तीच बोंब अर्जुनाची आहे. चला. यद्यपि यहाँ अविद्या उपाधि है, विशेषण नहीं, तथापि अविवेकी जनों की दृष्टि से विशेषण की न्यायी प्रतीत होवे है.
कुणाच्या दृष्टीनं आहे ना? याते विशेषण कहिए है कुणाच्या दृष्टीनं अविवेक काय सांगत हे कशावरून? कसं नाही, कशावरून? ज्ञान सांगता येत असतं पण उपाधी ठरत नसते. महाराज एकमेकाची टीका करतात. विशेष का उपाधी विशेष आहे ना? ते कीर्तन करणार ह्या कीर्तन करणार नाव ठेवतो, तो कीर्तन करणार ह्या कीर्तनाला नाव ठेवतो. उपाधी का विशेष कळतं करे काही? तुमची आमची सोडून द्या म्हणजे ते आमचे गुरुजी म्हणायचे. काय म्हणायचे गुरुजी? 7 हत्तीची मालिका समुद्रात मिसळली, बुडाली. 7 हत्तीची मालिका हो ना समुद्रात बुडाली. त्याचं तुझं खारुबाई कळते का तुला? खडोळी, त्याला खारुबाई म्हणते. ते खडोळी समुद्राला खोल घ्यायचं बोललं ही बोंब ओळखून सोडून द्यायचं. हो म्हणजे ज्ञानच करी ज्ञानाचे अंधारे हीच आले ती होई. खऱ्या ज्ञानाला हेच बरोबर ज्ञान आलो येते. चला यही ते 3 अविद्या के धर्म के प्रातिभाषिकता और व्यावहारिकता ताका अपने विशेष शुक्ति और ब्रह्म में व्यवहार होवे है. हा अविद्याचे जे काही धर्म असतील त्याचे जे विशेष असणारे उपाधी ब्रह्म किंवा शुक्ती त्याच्यावर त्याचे व्यवहार असतो. स्थूल अविद्याचा व्यवहार रजत, मूल अविद्याचा व्यवहार जगत. याते यहाँ विषम सत्ता वाला साधक नहीं किंतु समसत्ता वाला ही साधक है. दोन्ही लागतात. विषम सत्तावाला कधी साधक होऊ शकेल, कधी समसत्तावालाही साधक होऊ शकेल. और पंचपादिकार की रीति से मूल अविद्या से भिन्न स्थूल अविद्या नहीं. याते ताकि निवृत्ति शुक्ति के ज्ञान से होवे नहीं किंतु ब्रह्म ज्ञान से होवे है. आता राहू दे सूक्ष्म विषय. पंचपादिक सांगू विषय सुटला का? सुटतोय का? कुठवर आला विषय सुटायला? राहू दे मग कोण बोलले. गुरुजींनाही चिंतन सांगावं येतं. वेदांत सांगता येत असतो पण कळत नसतं, कळलं तरी झेपत नसतं. ज्ञान ब्रह्मज्ञान ह्याला वेदांत म्हणावं आणि ते वेदांत सांगता येतो, कळतो पण झेपत नसतो. सगळ्यालाच का? आम्ही सगळ्याला कुठं म्हणतो? झेपणाऱ्याला झेपवलंच की. का सगळेच काय हरण्याची पिल्ले आहेत का? एकाच क्षमाचं पोर असं ना असं. बघ बरं त्यांची वाट बघत बसलो असतो तर संकल्प झाला